स्मार्ट अहमदनगर न्यूज। भजन सम्राट आदिनाथ सटले यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार। राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून विसावा सोशल फाउंडेशन आणि हिरकणी महिला संस्था यांच्या वतीने रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी पत्रकार भवन पुणे येथे लक्ष्मीची पावले या मालिकेतील अभिनेते ध्रुव दातार, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष बिग बॉस फेम तृप्तीताई देसाई यांच्या शुभ हस्ते स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार मिळाला। यावेळी लेखक संदीप राक्षे व विसावा सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष स्वाती तरडे उपस्थित होत्या। वारकरी संगीतातील उदयोन्मुख नाव जिज्ञासूपणे सूरधारणा करून अंतचक्षुणे वारकरी संगीताची सेवा करणारं एकमेव नाव म्हणजे आदिनाथ सटले। पण कल्याणजी गायकवाड हे सिद्ध वारकरी सप्तसुरांची अभंग व गवळणींची अद्भुत अद्वितीय निर्मिती करणारे निर्माते, चिंतन मनन करून सुंदर रचना तयार करून हवे ते बदल करून नको असेल ते काढून हवं ते समाविष्ट करून अभंगविष्कार साकार करून रसिकांच्या समोर प्रस्तुत करून तोच अभंगविष्कार शिष्याकडे सुपूर्द करून शिष्याला परिपक्व करणारे घराणे म्हणजेच गायकवाड घराणे। याच गायकवाड घराण्याचे पट्टशिष्य म्हणजे आदिनाथ सटले। आदिनाथ सटले यांना आजपर्यंत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने मराठवाडा भूषण पुरस्कार, सिंधुताई सपकाळ यांच्या शुभ हस्ते युवा भजन सम्राट पुरस्कार, लोकनेते शरदचंद्र पवार साहेबांच्या हस्ते युवा सम्राट पुरस्कार, प्रभात पर्व फाउंडेशनच्या वतीने भजन गायक पुरस्कार तसेच चहोली ग्रामस्थांच्या वतीने चहोली भूषण पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। आदिनाथ सटले यांचे महाराष्ट्रात अनेक शिष्य परिवार आहे। त्यांच्या माध्यमातून दरवर्षी आळंदी येथे भव्य संगीत सोहळ्याचे आयोजन करतात। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सप्ताहानिमित्त आपले भजनाचे कार्यक्रम करून रसिकांना मंत्रमुग्ध करतात। त्यामुळेच आदिनाथ सटले हे प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनले आहेत। आपल्या सुस्वभावाने प्रत्येकाला सहज आपलेसे करतात। आदिनाथ दादांच्या आवाजातून मिळणारा आनंद हा अलौकिक असतो। भक्ती संगीतामुळे आनंदाचे 4 क्षण आपल्या वाट्याला येतात। काही काळापुरते का होईना आपण दुःख विसरतो। आदिनाथ सटले यांच्या सानिध्यात आल्यानंतर स्थळ काळाचा विसर पडतो। म्हणूनच त्यांच्या भक्तिरसातून मिळणारा आनंद हा सुखदुःखांच्या पलीकडचा असतो। संदीप राक्षे, भोसरी, पुणे। इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर।